नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सध्या उन्हाळा चालू आहे. उन्हाळा चालू असला म्हणजे आपले वाळवणीचे पदार्थ चालू होते. तर त्याच्यातलाच एक पदार्थ मी केला आहे आज. तर ती रेसिपी तुमच्या संग शेअर करते. तर बघा, उडदाचे पापड केले मी 4 किलोच्या प्रमाणामध्ये. तर ती रेसिपी मी तुमच्या संग आज शेअर करणार आहे. एकदम दुकानसारखेच पापड लागतात, लिज्जत पापडवानीच पापड होतात. नक्की करून बघा. तर इथे आहे ना 3 किलो उडदाची डाळ घेतली मी. तर बघा डाळीला पावडर किती. तर आता आपण ही डाळ आहे ना सगळी चाळून घेऊ, म्हणजे तिची पावडर आहे ना ती निघून जाती. नाहीतर आहे ना आपले पापड आहे ना काळपट येतात. तर मी एका टोकरीला आहे ना कपडा बांधला साडीचा, आणि आता ही सर्व डाळ आहे ना चाळून घेते. चाळलेली डाळ आहे ना दुसऱ्या टोपामध्ये काढून घेते, आणि ह्याच प्रकारे ना सर्व डाळ आहे ना मी चाळून घेणार आहे. तर आता एका टोपामध्ये ना काढून घेते. तर बघा डाळीचा कलर लगेच बदलला आहे, डाळ मस्त दिसायला लागली. तर हे बघा, या टोपामध्ये मी सर्व डाळ काढून घेतली, आणि हाताला अजिबात पावडर लागत नाही, आणि एका हाताला बघा किती भुरका झालाय पूर्ण पावडरीने. तर आता टोकरीची जी आपण साडी बांधली होती ना ती काढून बघू किती पावडर पडली ती. तर बघा किती पावडर पडली यामध्ये. तर डाळीला आहे ना पावडर लावलेली असते, त्यामुळे आहे ना उडदाची डाळ चाळून घ्यायची असते. तर आता 3 किलो उडदाच्या डाळीला आहे ना 1 किलो मुगाची डाळ घेतली मी. दोन्ही मिक्स करते. आमच्याकडे दोन्ही मिक्स डाळीचे पापड करत असतात. तर आता ही ना डाळ गिरणीतून दळून आणू आपण, आणि दळून आणल्यानंतर त्याचं आहे ना पापड करायला घेऊ. तर दुसऱ्या दिवशी ना डाळ दळून आणली मी, आणि आता पापड करायला घेते. तर यामध्ये ना मी समाधान पापड मसाला घेतला आहे. तुम्ही कोणता पण पापड मसाला घेऊ शकतात. आणि आता आहे ना मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते, कारण आहे ना मसाला खूप जाड आहे ना, त्यामुळं आपले पापड फाटण्याची शक्यता आहे. म्हणून मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायचा. तर बारीक झाल्यानंतर ना खूप छान होतं, आणि ना आपले पापड फाटत पण नाही. तर बघा, तर आता एका पातेल्यामध्ये ना मी पाणी गरम करायला ठेवली. 2 ग्लास पाणी टाकलंय. आता हे पाणी ना चांगलं गरम होऊ देऊ. गरम पाणी झाल्यानंतर सर्व मसाला आहे ना ह्या पाण्यात टाकायचा. गरम पाण्यामध्ये मसाला टाकला की मसाला आहे ना नरम होतो, त्यामुळं पापड फाटत नाही, आणि खायला पण एकदम चवदार लागतात, रुचकर लागतात पापड. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवलं, आणि 4 किलो डाळीचं पीठ घेतलं होतं मी, त्यामधून 2 किलो डाळीचं पीठ घेतलंय. 2 किलो बाजूला ठेवलंय. आता हे डाळीचं पिठामध्ये ना मीठ टाकू चवीनुसार, आणि जे आपण मसाल्याचं पाणी केलं होतं ना ते थंड झालंय. ते पाणी ना थोडं थोडं टाकून आहे ना आपण पीठ भिजवून घेऊ. आणि हे पीठ आहे ना थोडं हलकं असतं, उडतं जास्त, त्यामुळे आहे ना थोडं हळूहळूच पीठ आहे ना भिजवून घ्यायचं. घट्ट गोळा करायचा आहे, चपातीच्या गोळ्यापेक्षा आपल्याला ना घट्ट गोळा करायचा, म्हणजे ना पीठ चांगलं कुटता येतं. आणि पीठ कुटल्यानंतर आहे ना छान असे आपले पापड लागतात, लिज्जत पापडवानीच. तर आता आपण आहे ना घट्ट असा गोळा मळून घेऊ, आणि ज्या पातेल्यामध्ये मी मसाला गरम करून घेतला होता ना त्याच पातेल्यामध्ये मी आता पाणी पण थोडंसं कोमं करून घेतलं होतं, अगोदरच ठेवलेलं होतं. तर ते पाणी घेते, लागतं ना तसं पाणी घ्यायचं, आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा. आणि आता हा घट्ट गोळा मळल्यानंतर आहे ना 2 तास आहे ना असाच एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा भिजण्यासाठी. भिजल्यानंतर आहे ना पीठ छान कुटल्या जातं. तर मी आता 2 तासासाठी ना हा पीठ असं डब्यात ठेवते, बाकीचे कामं आवरून घेते तोपर्यंत. तर 2 तास झाले आता. 2 तास झाले आता. आता आहे ना मी पाटावर वरवंटा आणलाय पीठ कुटण्यासाठी. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही पीठ कुटू शकतात. खलबत्ता मुसळी घेऊ शकतात, किंवा पोळपाटावर पण हलक्या हाताने ना पीठ कुटून घ्यायचं. तर आता मी स्वच्छ असा पाटा धुवून आणला, त्याला तेल लावून घेतलं. आता यामधलं आहे ना अर्ध पीठ काढून घेते, आणि चांगलं आहे ना कुटून घेते. कुटून पीठ घेतलं की पापड ठिसूर येतात, आणि चवदार लागतात खायला. जितकं तुम्ही उडदाचं पीठ कुटशाल ना तितकं पापड छान लागतो. तर आता मुसळीनं आहे ना मी हे पीठ कुटून घेते. माझा वरवंटा छोटा आहे ना, त्यामुळं मग मी मुसळीनंच कुटून घेतलंय पीठ, कारण तो हाताला लागतो ना खाली, त्यामुळं. तर चांगलं पीठ कुटायचं आहे. तेल लावून कुटलं की पीठ नरम होतं. तर आता आहे ना पीठ कुटून झालं. पोळपाटावर न मळता मी ह्याच्यावरच पाट्यावरच पीठ मळून घेते. त्यानंतर पोळपाटावर मळून घेतलं. आता आपण लाट्या करून घेऊ. तर लाट्या करण्यासाठी ना मी दोऱ्याचा वापर केला आहे. तर दोरा आहे ना 4 पदरी केला, आणि त्यानंतर ना अशा पद्धतीच्या आहे ना लाट्या करून घेते. आता सर्व लाट्या आहे ना मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे. या लाट्या आहे ना करायला सोप्या जात्या, आणि एकसारख्या होत्या. त्यानंतर पापड लाटायला घेतला. थोडंसं पीठ लावून आहे ना पापड लाटू राहिली मी. भरपूर असे पापड लाटून घेतले, आणि फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचे. म्हणजे ना उन्हात जर पापड वाळत घातले ना तर तडकात येते, त्यामुळं फॅनच्या हवेखाली सुकून घेतले.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना कोवळ्या उन्हामध्ये पापड आहे ना वाळून घ्यायचे. ती क्लिप आहे ना माझ्याकडून डिलीट होऊन गेली. तर दिवसभर आम्ही ना 2 किलोचे पापड लाटले. त्यानंतर सकाळी ना कोवळ्या उन्हामध्ये वाळत घातले होते, पण ती क्लिप माझ्याकडून डिलीट होऊन गेली. त्यानंतर आहे ना इथं कढईमध्ये भरपूर असं तेल ठेवलं आहे तापण्यासाठी. आणि बघा आपले पापड लिज्जत पापड सारखेच झाले, एकदम कुरकुरीत टेस्टी. तर आता आहे ना पापड मी तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आपले पापड कसे मस्त टेस्टी झाले ते. तर बघा किती छान फुलतायत. यामध्ये मी काहीच वापरले नाही आहे, फक्त करायची मेहनत घेतली आहे. अशाच पद्धतीने तुमचेही पापड होतील. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडलेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू